तर बघा ही समर 2024ची क्वेश्चन पेपर आहे. तर या क्वेश्चन पेपरमध्ये सुरुवातीचा प्रश्न 10 मार्काचा होता. ठीक आहे. तर याच्यामध्ये 2-3 प्रश्न हे इंटिग्रेशनवरती येत्या. एक प्रश्न डिफरन्शियल इक्वेशनवरती येतो. एक क्वेश्चन न्यूमरिकल मेथड. त्याच्यानंतर आणखीन एक प्रश्न त्या बक्साली मेथडवरती येतो आणि एक प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशनवरती येतो. त्याच्यापैकी तुम्हाला 5च सॉल्व्ह करायचे राहतात. ठीक आहे. बघा इथं पण समरला पण सेमच क्वेश्चन आले होते आणि विंटरला पण बघा सेमच टाईपचे प्रश्न आले होते. म्हणजे काय आहे की पॅटर्न चेंज नाही होत, क्वेश्चन चेंज होत. म्हणजे काय आहे की कन्सेप्ट तीच यूज होणार, फक्त काय चेंज होणार. बघा इथं पण असं सेम क्वेश्चन आहे. त्याच्यानंतर ना इथं पण असं सेमच क्वेश्चन आहे, म्हणजे सेम फॉर्म्युला यूज होऊन सॉल्व्ह होणारा प्रश्न आहे बघा. त्याच्यानंतर ना हा सेकंड क्वेश्चन पण बघा सेमच तसं त्याच टाईपचा इथं क्वेश्चन नंबर बी. म्हणजे काय की MSBT काय करते, थोडेफार प्रश्न चेंज करते पण टाईप सेमच ठेवते. ठीक आहे. तर त्याच्यामुळं हा 2 मार्काचा प्रश्न आहे. आता ज्यांना इंटिग्रेशन अवघड वाटतं त्यांनी प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन आणि न्यूमरिकल मेथड चॅप्टर करा. प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन हे 14 मार्कासाठी आहे, नाही 12 मार्कासाठी आहे, आणि जो न्यूमरिकल मेथड आहे तो 14 मार्कासाठी आहे कंपल्सरी. ठीक आहे. कंपल्सरी कुठं बघा आता, तर त्याचा सिलेबस दिलेला असतो. हे बघा सिलेबसमध्ये दिलेलं आहे ते. हे बघा इथं चॅप्टर दिलेलं आहे. ठीक आहे, चार्ट दिलेला आहे. जर तुम्ही इथं बघितलं तर बघा हे डेफिनाइट इंटिग्रेशन जे इथं 20 मार्काला लिहिलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर इनडेफिनाइट इंटिग्रेशन, हे डेफिनाइट इंटिग्रेशन इथं हे 12 मार्कासाठी. त्याच्यानंतर ना डिफरन्शियल इक्वेशन बघा, डिफरन्शियल इक्वेशन पण चॅप्टर 12 मार्कासाठी. ठीक आहे. त्याच्यानंतर जो न्यूमरिकल मेथड चॅप्टर आहे बघा, हा न्यूमरिकल मेथड हा चॅप्टर बघा 14 मार्कासाठी. किती मार्कासाठी आहे? 14. आणि प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन हा चॅप्टर 12 मार्कासाठी. तर मग असं बघा टोटल 70 मार्काचा प्रश्न होतं. बट ऑरचे प्रश्न वेगळे राहते. म्हणजे आता हा जो चॅप्टर आहे बघा कोणता, न्यूमरिकल मेथड, तर तो काय आहे की जास्त जास्त 14 तो 17 ते 18 मार्कपर्यंत येऊ शकतो, आणि हा 12 मार्काचा 15 मार्कपर्यंत येऊ शकतो. म्हणजे काय आहे की तुम्ही जर पेपर चांगला सॉल्व्ह केला तर तुम्ही आरामात इथं 30 मार्क कम घेऊ शकता, म्हणजे या 2 युनिटवरून. त्याच्यानंतर ना 10 मार्काचा जो प्रश्न आहे पहिला, त्याच्यामध्ये 5 प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत. तो सगळ्यात सोपाच येतो सगळ्यांसाठी. ठीक आहे. म्हणजे तो तुम्ही आरामात सॉल्व्ह करू शकता. त्याच्यानंतर ना बघा क्वेश्चन नंबर 2 हा इंटिग्रेशनवरती येतो फर्स्ट चॅप्टरवरती. तो पण 12 मार्कला, त्याच्यापैकी 3 सॉल्व्ह करायचे राहतात. त्याच्यानंतर ना थर्ड क्वेश्चन जो आहे, थर्ड क्वेश्चनमध्ये एक क्वेश्चन न्यूमरिकल मेथडचा राहतो, एक डिफरन्शियल इक्वेशनचा राहतो. आणि बघा हा जो क्वेश्चन आहे कोणता, हा प्रश्न, तर हा प्रश्न इंटिग्रेशनच्या पहिल्या चॅप्टरमधला आहे. तर त्याला काय म्हणतात, प्रॉब्लेम्स ऑन प्रॉपर्टी. ठीक आहे. तर ती प्रॉपर्टी बघा, तर प्रॉपर्टीवरती असं कंपल्सरी एक प्रश्न, म्हणजे नाही का असं कंपल्सरी एक प्रश्न पेपरला येतो. ठीक आहे. म्हणजे ह्या टाईपचे जर तुम्ही क्वेश्चन करेल असेल तर 100% तुम्हाला तिथं 4 मार्क भेटू शकता. कारण की बघा याच टाईपचा प्रश्न इथं विंटर 2024ला पण आलेला आहे. इथं बघा दिसत असेल, हे बघा इथं हा सी होता, याच्यामध्ये 2 सॉल्व्ह करायचे होते. ठीक आहे. आणि हा मिनी 2 होता. म्हणजे इथं हा 3 मार्काला, हा 3 मार्काला, म्हणजे इथं 6 मार्क आहे बघा. आणि हा पण प्रश्न त्याच कन्सेप्टनी सॉल्व्ह होतो आणि हा पण त्याच कन्सेप्टनी सॉल्व्ह होतो. म्हणजे या कन्सेप्टवरती तुम्ही जर नाही का ही कन्सेप्ट केली, तुम्हाला 3 ते 6 मार्क भेटू शकतात. ठीक आहे. मग बघा सेमच प्रॉब्लेम इथं पण आलेले आहे. हे बघा इथं पण 2 आलेले, हे बघा इथं पण 2 आले. ठीक आहे. म्हणजे काय की कन्सेप्ट सेम रिपीट होणार आहे, फक्त प्रश्न बदलून येणार आहे. पण त्याच्यानंतर ना बघा हे जे नॉर्मल डिस्ट्रीब्युशन आहे, या नॉर्मल डिस्ट्रीब्युशनवरती पण एक क्वेश्चन येणार आहे 6 मार्कासाठी, आणि तुम्हाला मी ते सांगितलेलं आहे बघा आधीच. ठीक आहे. हा पण प्रश्न सोपाच असतो, म्हणजे प्रोबॅबिलिटी तर सगळ्यात सोपा आहे.
नंतर ना इथं पण तसंच सेम बघा, शेवटचा प्रश्न नॉर्मल डिस्ट्रीब्युशनचा आलेला आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर ना बघा, हे जे एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन आहे याच्यावरती पण एक प्रश्न येतो. तर तसंच मग, आणि हा जो 4था नंबरचा क्वेश्चन आहे हा पूर्णपणे न्यूमरिकल मेथड चॅप्टरवरती येतो, ठीक आहे. तर त्याच्यामुळे तुम्ही न्यूमरिकल मेथड चॅप्टरवरचा, आणि बघा याच्यामध्ये 3 प्रश्न न्यूमरिकल मेथडचे आणि 2 प्रश्न कशाचे, प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशनचे. पेपरमध्ये तुम्हाला जे सोपे वाटतं, 3 तुम्हाला वाटतं परफेक्ट सॉल्व करता येईल ते करा, आणि तुमच्याकडे जर वेळ असेल तर एखादा प्रश्न एक्स्ट्रा सॉल्व करा, जेणेकरून काय की मार्क कट नाही झाले पाहिजे, म्हणजे आउट ऑफ 12 पैकी 12 मार्क पडले पाहिजे, ठीक आहे. त्याच्यानंतर ना या 5व्या प्रश्नामध्ये तुम्ही जर इंटिग्रेशनचा अभ्यास केलेला असेल तुम्ही हे सॉल्व करू शकता. ज्यांनी केलंच नाही त्यांनी हा प्रश्न सॉल्व करा 6 मार्काचा, मग तुम्हाला इथं 6 मार्क भेटू शकतात, ठीक आहे, जर परफेक्ट सॉल्व केलं तर. आणि एक्झॅक्ट डिफरन्शियलचं पण काय, याची एक प्रॉपर्टी राहते, याच्यावरती सर सॉल्व केलं तर याचं पण सोपंच राहतं, ठीक आहे. तुम्ही तुमच्या अभ्यासावरती डिपेंड आहे, तुम्ही किती अभ्यास केला आहे त्याच्यानुसार. सगळ्यात पहिले हा 2 मार्काचा प्रश्न सॉल्व करायचा. नंतर ना तुम्हाला जे प्रश्न नाही का, म्हणजे जे क्वेश्चनमधले प्रश्न सोपे वाटतात पहिले परफेक्ट सॉल्व करतात ते सॉल्व करा, आणि नंतर ना बाकीचे करा, म्हणजे काय की तुम्हाला कमीत कमी 30 मार्काचं परफेक्ट सॉल्व करता आलं पाहिजे, आणि तेव्हा तुम्ही परफेक्ट पास होऊ शकता. बघा आता इथं हा U×V रूल जो राहतो त्याच्यावरती क्वेश्चन आलेला आहे इंटिग्रेशनचा. मग तसेच काही थोडीशी क्वेश्चन बँक आहे, म्हणजे जसं तुमचे जे क्वेश्चन पेपर पाठीमागचे आलेले आहे बघा प्रिव्हियस, तर त्याच्यावरती आधारित सेम टाईपचे नाही का, म्हणजे त्या क्वेश्चन पेपरच्या ॲनालिसिसनुसार सेम टाईपचे प्रॉब्लेम बघा, हे थोडे ही क्वेश्चन बँक आहे, तर तुम्ही सॉल्व करून बघा, कारण की अजून भरपूर वेळ आहे, उद्याचा दिवस आहे पूर्णपणे, तुम्ही याच्यामध्ये सॉल्व करून बघू शकता, ठीक आहे. तर तुमची प्रॅक्टिस पण होईल. आणि बघा हे सिमिलर त्याच टाईपचे क्वेश्चन आहे, ठीक आहे, म्हणजे जे तुमच्या क्वेश्चन पेपरमध्ये दिलेले होते. आता 2 मार्कसाठी मी एवढे क्वेश्चन दिलेले आहेत, हे तुम्ही सॉल्व करून बघा. त्याच्यानंतर ना बघा इथं हे इंटिग्रेशनचे क्वेश्चन आहे, नंतर ना इथं हे बक्साली मेथडचं क्वेश्चन आहे. आता बघा इथं ऑर्डर आणि डिग्री फाइंड आउट करायची, ठीक आहे. ऑर्डर आणि डिग्री एकदम सोपं आहे, सगळ्यांना येत असेल. हे काय 3 प्रश्न ऑर्डर आणि डिग्रीचे. त्याच्यानंतर ना इथं एक हा प्रश्न जो आहे तो रूट कोणत्या इंटरव्हलमध्ये बिलॉंग करते ते फाइंड आउट करायचं आहे. आपण ते घेतलेलं आहे बघा न्यूमरिकल मेथडमध्ये. जर कोणाला येत नसेल तर तुम्ही त्या प्लेलिस्टमध्ये जाऊन बघू शकता, ठीक आहे. त्याच्यानंतर एक कॉईनचा क्वेश्चन आहे. कॉईन बघा इथं अनबायस आणि बायस, हे बघा याच्यामध्ये ॲक्च्युली काय आहे की अनबायस म्हणजे निपक्षपाती कॉईन राहतो, ठीक आहे. म्हणजे निपक्षपाती म्हणजे काय की तो जर टॉस केला एकतर हेडच येईल नाही तर टेलच येईल, म्हणजे काय की एकच डिसिजन येईल, 2 ते 2 येणार नाही, ठीक आहे. त्याला अनबायस म्हणतात. काही जणांना कन्फ्युजन होतं, ठीक आहे. त्याच्यानंतर ना बघा हे प्रश्न तुम्ही सॉल्व करून बघा. नंतर ना हा क्वेश्चन नंबर 4 जो आहे त्याच्यामध्ये बघा ह्या असे सिमिलर टाईपचे क्वेश्चन्स, ठीक आहे, म्हणजे क्वेश्चन बँक ही. तर या बँकमध्ये बघा क्वेश्चन नंबर 4 आहे, 4 जो आहे ना तर त्याचं सेम म्हणजे नाही का इम्पॉर्टंट क्वेश्चन नाही म्हणू शकत, क्वेश्चन बँक आहे, ठीक आहे. इम्पॉर्टंट म्हणजे काय की हेच येतील असं काही नाही, पण ह्याच कन्सेप्टचे पेपरला येतील. बघा इथं x⁻³ वाटतं, 1 मिनिट थांबा मी चेक करतो. हो ते इथे x⁻³ आहे, ठीक आहे. इथं x⁻³ आहे, आणि इथं पण x⁻³ आहे. 1 मिनिट मी चेक करतो, कारण की ते तिथं टाईप करतात नाही रेश टू, न्यूटन रॅप्सन मेथड आहे ना. x⁻³. 1 मिनिट इथं थ्री एक्स आहे, ठीक आहे. नाही 2x आहे, ठीक आहे. असं सेम प्रॉब्लेम आहे तिथं 3x आणि 2x वाला, हे बरोबर आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर ना इथं बघा हा जो दुसरा आहे रूट ऑफ द इक्वेशन फाइंड आउट करायचे रेग्युलर फॉलची मेथडनी, इथं पण x⁻³, ठीक आहे. न्यूटन रॅप्सन मेथडनी हे जे
20 याचं रूट फाइंड आउट करायचं, क्यूब रूट. ठीक आहे, 20चं क्यूब रूट फाइंड आउट करायचं. हा एक क्वेश्चन बघा. त्याच्यानंतर ना इथं वाटलं तर मी सेपरेट लिहून देतो. ठीक आहे, नंतर ना बघा इथं गॉस सिडल मेथडचा प्रॉब्लेम आहे. आता गॉस सिडल मेथड आणि जॉकोबी मेथड्स ते कसं सेमच आहे, फक्त त्याच्यामध्ये काय आहे की इनिशियल आपण जे इनिशियल्स घेतो XYZ, तर जॉकोबी मेथडमध्ये आपण XYZची व्हॅल्यू 0 घेतो आणि X1 X2 X1 Y1 Z1ची व्हॅल्यू फाइंड आउट करतो. नंतर ना X1 Y1 Z1 वरून X2 Y2 Z2 काढतो आणि X2 Y2 Z2 वरून X3 Y3 Z3 काढतो. पण गॉस सिडल मेथडमध्ये काय करतो की सुरुवातीला X1 फाइंड आउट करताना Y आणि Z 0 राहतो, बट ज्यावेळेस आपण Y1 फाइंड आउट करतो त्यावेळेस आपल्याला Xची व्हॅल्यू भेटलेली राहते. भेटलेली X1ची व्हॅल्यू आणि Zची व्हॅल्यू 0 पुट करतो. त्याच्यानंतर आपल्याला Z फाइंड आउट करताना आपण आपल्याला भेटलेले X1 आणि Y1ची व्हॅल्यू डायरेक्ट पुट करतो आणि त्याच्यावरून Z1 येतो. नंतर ना सेकंड याच्यात पण तसंच सेम रिपीट होतं. म्हणजे काय की X1 भेटला, X2 भेटला की मग आपण X1ची व्हॅल्यू यूज नाही करणार, तिथं X2ची व्हॅल्यू यूज करणार. तसंच ती प्रोसेस कंटिन्युअस राहते. जॅकोबी मेथड पेक्षा गॉस सिडल मेथड ही ॲक्युरेट राहते आणि ह्या मेथडवरती परीक्षेला प्रॉब्लेम येऊ शकतो, कारण की 2 प्रश्नपत्रिकेमध्ये तोच प्रॉब्लेम आलेला आहे. ठीक आहे, तर मग तुम्ही हे प्रॉब्लेम परीक्षेच्या दृष्टीने म्हणजे नाही का सिमिलर टाईपचे प्रॉब्लेम पहिले प्रिव्हियस क्वेश्चन पेपरच्या, तर तुम्ही हे थोडे सॉल्व करून बघा, जेणेकरून तुमची प्रॅक्टिस पण होईल. ठीक आहे, त्याच्यानंतर हा प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशनवरचा प्रॉब्लेम बघा. आपण हे प्रॉब्लेम सॉल्व केलेले सगळे कशामध्ये, त्या नाही का पूर्ण आपण 2 चॅप्टरचं शिकवलेलं आहे बघा, त्याच्यामध्ये प्लेलिस्टमध्ये आहे. तर तुम्ही तिथं पण बघू शकता, नाही तुम्ही तुमच्या मनाने पण सॉल्व करून बघू शकता बघा. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, आता हा जो प्रश्न आहे तो याच्यावरचा आहे. कशावरचा? 40% वाला हा बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनचा आहे आणि हा 2% वाला याच्यावरचा आहे. कशावरचा? बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन आणि दुसरं आहे पॉइझन्स डिस्ट्रीब्युशन. ठीक आहे, तर हे प्रॉब्लेम पण तुम्ही 3 प्रॉब्लेम बघा, हे तिन्ही पण सॉल्व करून बघा. त्याच्यानंतर हा इलेक्ट्रिक मोटरचा प्रॉब्लेम आहे, याच्यामध्ये 2% दिलेलं आहे, तर हे पण सॉल्व करा. ठीक आहे, ॲट मोस्ट, ॲट लिस्ट आणि डेफिनेटली याच्यावरती मात्र लक्ष द्या. आपण ते प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन चॅप्टर ज्याच्यामध्ये सांगितलेलं आहे सगळं, तर हे प्रॉब्लेम तुम्ही एकदा सगळेचे सगळे सॉल्व करून बघा तुमच्या मनाने. ठीक आहे, 2 3 4 5 6 आणि 7. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट, ज्यांनी इंटिग्रेशन चॅप्टर करेल असेल त्यांनी हे इंटिग्रेशनचे पण थोडे प्रॅक्टिस करून बघा. म्हणजे हे काय हे सेम टाईपचे प्रॉब्लेम आहे, म्हणजे तुमचे जे क्वेश्चन पेपर आहे प्रिव्हियस, तर त्याच्यानुसार मी हे म्हणजे ॲनालिसिस करून थोडेसे सेम टाईपचे प्रॉब्लेम काढलेले. तुम्ही याची प्रॅक्टिस करा. ज्यांनी इंटिग्रेशन चॅप्टर करेल असेल, ज्यांनी इंटिग्रेशन एकदम परफेक्ट येतो, त्यांनी याची प्रॅक्टिस करून बघा. बघा ह्या असे सेम टाईपचा प्रॉब्लेम येते, 6 मार्कसाठी येते, 2 सॉल्व करायचे राहतात. ठीक आहे, तर हे पण तुम्ही प्रॅक्टिस करा आणि इंटिग्रेशनमधले हे क्वेश्चन्स आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा आता जो क्वेश्चन नंबर 3 आहे, तर त्याच्यामध्ये बघा एक क्वेश्चन, हा जो क्वेश्चन आहे बघा इथं दिलेलं आहे, जे एक बायसेक्शन मेथडवरती प्रॉब्लेम येतो. तर बायसेक्शन मेथडसाठी हा एक प्रॉब्लेम घेतलेला आहे. ठीक आहे, म्हणजे त्याचंच बायसेक्शन मेथडचं आहे, तर तुम्ही हा एक सॉल्व करून बघा. त्याच्यानंतर हा दुसरा पण बायसेक्शन मेथडचंच आहे. बायसेक्शन मेथड खूप सोपी आहे. X1 + X2 आपण 2 करायचं. ठीक आहे, त्याच्यावरून ते पुढचं रूट फाइंड आउट होतं. त्याच्यानंतर बघा हा नॉर्मल डिस्ट्रीब्युशनचा प्रॉब्लेम आहे. तर हे 2 प्रॉब्लेम सॉल्व करा तुम्ही आणि तुमच्या प्रिव्हियस क्वेश्चन पेपरमधले 2 प्रॉब्लेम तुम्ही असे 4 प्रॉब्लेम जर केले, तुम्हाला तुमच्या पेपरमध्ये जो आलेला प्रॉब्लेम आहे तो नक्कीच सॉल्व करता येईल, तुम्ही जर 4 प्रॉब्लेमची प्रॅक्टिस केली तर. ठीक आहे, तर हे 2 प्रॉब्लेम पण तुम्ही आता बघा, हा जो प्रॉब्लेम आहे हा 6 मार्काचा प्रॉब्लेम डायरेक्ट किती 6 मार्काचा आणि हा 3 मार्काचा आहे. त्याच्यानंतर बघा हे सगळे आता हे जे इंटिग्रेशनचे आता हे वेगवेगळे. ठीक आहे, तर याचं एवढं परफेक्ट नाही का मार्काचं ॲनालिसिस केलेलं नाही मी, बट हे जे क्वेश्चन आहे हे सगळे 4 मार्कासाठी येतील. ठीक आहे, याची तुम्ही प्रॅक्टिस करा. तुम्हाला काही नाही का म्हणजे आपण सगळे चॅप्टर शिकवलेले आहे, त्याचे ते प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही ते व्हिडिओ पण बघू शकता. तुम्हाला जर चॅप्टर रिवाईज करायचं असेल तर तुम्ही एक एक काय करायचं,
एक एक प्रत्येक मेथडचं एक एक न्यूमरिकल बघायचं आणि स्वतःच्या मनानं एक एक न्यूमरिकल सॉल्व करून बघायचं. म्हणजे काय की तुम्हाला परफेक्ट येईल. आणि तुम्ही फॉर्म्युले वगैरे त्याचे तुमचे लक्षात पाहिजे सगळे. न्यूमरिकल मेथडमध्ये सगळे फॉर्म्युलेच, ठीक आहे. आणि इंटिग्रेशनचे पण फॉर्म्युले पाठ पाहिजे. फर्स्ट क्वेश्चन सॉल्व करायला पण सगळे फॉर्म्युले वगैरे तुमचे क्लिअर पाहिजे, तेव्हाच तुम्हाला ते काय होईल, सॉल्व करता येईल. तर सगळ्यांनी हे एकदा सॉल्व करा 2 मार्कासाठी. आणि तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही विचारू शकता टेलिग्रामच्या ग्रुपमध्ये. त्याच्यानंतर ना बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनवरती 4 मार्काचा प्रॉब्लेम येईल. आणि जो दुसरा आहे पॉइझन डिस्ट्रीब्युशन त्याच्यावरती पण 4 मार्कच येईल. नंतर ना जे तुमची जी फायनल मेथड कोणती नॉर्मल डिस्ट्रीब्युशनची त्याच्यावरती 6 मार्काचा प्रॉब्लेम येईल, ठीक आहे. मी तुम्हाला तिथे दाखवलेलं आहे. तर बाकीचं तुम्ही आता सॉल्व करून बघा, ठीक आहे. या प्रॉब्लेमचे स्क्रीनशॉट काढून घ्या आणि सॉल्व करा, ठीक आहे. तुम्हाला सॉल्व करताना काही अडचण आली तर तुम्ही विचारा. आणि पेपरला जे तुम्हाला नाही का म्हणजे पेपर सॉल्व करताना बघा क्वेश्चन पेपर तुम्हाला जे प्रॉब्लेम आधी सॉल्व करता येत्या ते आधी सॉल्व करा. आणि ज्याच्यात थोडासा डाऊट वगैरे असेल ते नंतर न करा. पण शक्यतो पहिले 10 मार्काचा प्रश्न पूर्ण सॉल्व करण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला इथं काय होईल, 10 मार्क परफेक्ट पडतील जेणेकरून, ठीक आहे. याच्यामध्ये सगळं सोपंच येते. इंटिग्रेशन पण तर बघा काही जणांनी इंटिग्रेशन केलेलं नसतं, बट त्यांनी कॉलेजमध्ये लेक्चर वगैरे अटेंड करायला राहतात, तर त्यांचे ते नजरेतनं गेलेले राहतात, त्यांचे काही फॉर्म्युले पाठ पण राहतात. तर त्याच्यामुळे तुम्हाला हा 10 मार्काचा प्रॉब्लेम नाही का, म्हणजे 10 मार्काचा जो क्वेश्चन आहे हा सॉल्व करायला काही प्रॉब्लेम येणार नाही. त्याच्यानंतर ना बघा इथं फेअर कॉईन्स टॉस. आणि इथं जर म्हणलं अनबायस कॉईन इज टॉस 8 टाइम्स 10 टाइम्स, तर याचं मिनिंग सेमच आहे. फेअर कॉईन आणि अनबायस कॉईन त्याचं काही हे नाही, ठीक आहे. नंतर ना बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनचं फॉर्म्युला यूज करायचं आणि सॉल्व करायचं. नंतर ना डिफरन्शियल इक्वेशनचं जे डिग्री आणि ऑर्डर फाइंड आउट करायचं तो प्रश्न चुकू द्यायचा नाही, ठीक आहे. कसं तर म्हणजे का सगळे मिळून तुम्हाला कमीत कमी 30 ते 35 मार्क पडले पाहिजे. म्हणजे तुमचं जे बघा तुम्हाला युनिट टेस्टमध्ये ॲव्हरेज किती आलेलं आहे तुमचं ते तुम्हाला माहीत राहतं. आणि त्याच्यानुसार तुम्हाला तेवढे मार्क पडले पाहिजे, ठीक आहे. पास होणं खूप सोपं आहे. पास होण्यासाठी तुम्ही काय करायचं, न्यूमरिकल मेथड आणि प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन ज्यांचा अभ्यास होईल ना संपूर्ण त्यांनी 2 चॅप्टर परफेक्ट करा आणि 10 मार्काचा प्रश्न पूर्ण सॉल्व झाला पाहिजे अशा दृष्टीने राहा म्हणजे. आणि हे जे क्वेश्चन्स दिलेले तर अजून उद्याचा दिवस आहे, तुम्ही प्रॅक्टिस करून बघा, ठीक आहे. आणि याचं वाटलं तर स्क्रीनशॉट काढून घ्या. ही 2 मार्काचे हा एक हे बघा हे 4 मार्काचे. इंटिग्रेशन ज्यांना टफ वाटतं त्यांनी वाटलं तर इंटिग्रेशनचं थोडं बघा, म्हणजे तुम्ही तुमचा स्टडी किती झाला त्याच्यानुसार बघा, ठीक आहे. चालेल, मग तुम्हाला काही अडचण असेल तुम्ही विचारा. या 2 क्वेश्चन पेपर आहे, मॉडेल आन्सर पेपर पण आहे, ठीक आहे. तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही मला माझ्या टेलिग्रामच्या ग्रुपमधून घेऊ शकता, ठीक आहे.